वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा पार पडली। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते, तर नितीन गडकरी या सभेदरम्यान गैरहजर होते। यावेळेस भाजप कार्यकर्त्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती। वर्ध्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली। यावेळेस मोदींनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं, तर सभेला झालेली गर्दी बघून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली। काँग्रेस स्वच्छतेच्या चौकीदारांचा अपमान करत आहे, हा माझ्या स्वच्छता दूतांचा अपमान आहे असं मोदी म्हणाले, तर काँग्रेसची शिवी माझ्यासाठी दागिना आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सभेत म्हटलंय। या सभेत पंतप्रधानांनी शरद पवारांवर देखील टीका केली। शरद पवार मातब्बर राजकारणी असून वारं कुणीकडे आहे हे त्यांना चांगलंच कळतं असं देखील मोदी म्हणाले आणि म्हणूनच शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून कौटुंबिक कलहामुळे राष्ट्रवादीचं अस्तित्वच आता धोक्यात आलंय असं देखील यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। काँग्रेसनं सातत्यानं हिंदूंचा अपमान केला, बाबासाहेबांचा देखील अपमान केला, त्यामुळे काँग्रेसवर आज ही वेळ आलेली आहे अशी टीका मोदींनी केली। तसंच जिथे अल्पसंख्याक जास्त तिथे काँग्रेस निवडणूक लढवते असा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला। काँग्रेस एनसीपीचं गठबंधन कुंभकर्णासारखं असल्याची टीका मोदींनी केली। सत्तेत असताना 6 महिने झोपतात आणि पैशांची भूक मिटवण्यासाठी मोठमोठे घोटाळे करतात अशी खरमरीत टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली आहे। वर्ध्यातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्येकाच्या नावापुढे चौकीदार असा उल्लेख करण्यात आला, तर महात्मा गांधींचं स्वप्न साकार झालं असून लोकसभा, विधानसभा आणि सगळीकडे काँग्रेसचं विसर्जन झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आमच्या कर्जमाफीमुळे 498 कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे। 4 वर्षात वर्धा जिल्ह्याचा विकास झाला आणि एका पार्टीनं 50 वर्ष एप्रिल फूल आपल्याला बनवलं अशी टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केली। तसंच जनता फक्त भाजपाच्या पाठीशी उभी आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेतून धनुष्यबाण मात्र गायब झाल्याचं पाहायला मिळालं। प्रचार सभेत उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो दिसले, मात्र फोटोंच्या अवतीभवती फ्लेक्सवर कुठेही धनुष्यबाण दिसलं नाही, तर कमळाचं चिन्ह मात्र पाहायला मिळालं। सभेतल्या कुठल्याच फ्लेक्सवर धनुष्यबाण मात्र दिसत नव्हतं। अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। त्यापूर्वी तुम्हाला कोणाची आठवण येते असं विचारताच आई वडिलांच्या आठवणींनी सुजय विखेंना गहिवरून आल्याचं पाहायला मिळालं। अर्ज दाखल करताना आजोबा आणि आई वडिलांची आठवण येते, मात्र माझ्यासोबत असलेले समर्थक हेच माझे आई वडील आहेत असं भावनिक वक्तव्य सुजय विखेंनी केलं। शिवसेनेच्या 3 आमदारांनी दिलेले राजीनामे मंजूर करण्यात आलेले आहेत। हर्षवर्धन जाधव, प्रताप पाटील चिखलीकर आणि सुरेश धानोरकर या सेनेच्या आमदारांनी राजीनामे दिलेत। विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी हे राजीनामे मंजूर केले असून शिवसेनेच्या संख्याबळात घट झाली असून आता विधानसभेत शिवसेनेचे 60 आमदार आहेत। गांधीनगरात गेलो आणि अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या। या निमित्तानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा झाला। शिवरायांचा महाराष्ट्र संकुचित नसून भगव्याची अलर्जी ज्यांना आहे त्यांच्या पोटात दुखणारच अशी टीका सामनामधून विरोधकांवर करण्यात आली। मनसेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत 1 एप्रिलच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। नोटाबंदी केल्यामुळे भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपेल या वक्तव्यावर आपण विश्वास ठेवला आणि त्यामुळे एप्रिल म्हणजेच मूर्ख दिनाच्या शुभेच्छा मनसेकडून देण्यात आलेल्या आहेत, तर हॅशटॅग भारतीय जुमला पार्टी आणि हॅशटॅग मोदी दिन असं व्यंगचित्र देखील काढण्यात आलंय। मुंबई पालिकेच्या स्थायी समितीसाठी यशवंत जाधव पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर बेस्ट समितीसाठी अनिल पाटणकर हे समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत, तर शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यामुळे त्यांना भाजपा मदत करणार आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारींच्या प्रचारासाठी आयोजित केलेली सभा रद्द करण्यात आलेली आहे। हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची सभा रद्द करण्यात आली, मात्र प्लॅनिंगनं ही सभा रद्द करण्यात आली असून हे षडयंत्र आहे असा आरोप धनराज वंजारी यांनी केला। कोल्हापुरात धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना सतेज पाटील उपस्थित राहणार नाहीयेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं निमंत्रण सतेज पाटील यांनी धुडकावलंय। यानंतर बंटी मुन्ना वाद मिटण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे। काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरनं उत्तर मुंबईतून आपल्या प्रचारासाठी कंबर कसली। बोरिवली पश्चिममध्ये एका रिक्षा स्टँडवर जाऊन रिक्षा चालकांसोबत उर्मिला मातोंडकरनं मतदान करण्याचं आवाहन त्यांना केलेलं आहे। यावेळेस उर्मिलानं चक्क ऑटोतून चक्कर देखील मारली। हेमा मालिनी यांनी मथुरेतून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। गोवर्धन मधल्या शेतात काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांसोबत त्यांनी जाऊन यावेळेस संवाद साधला। याच वेळेस हेमा मालिनी यांनी शेतातील गव्हाच्या पिकांची कापणी देखील केली।
देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे हे दारुड्याला कळतं, पण सुशिक्षित माणसाला कळत नाही. हा किस्सा सांगताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दारुड्याची नक्कल केली. चंद्रकांत पाटील यांनी पंढरपुरात भाजपच्या प्रचार सभेमध्ये मोदी किती लोकप्रिय आहेत हे सांगताना चक्क एका दारुड्या माणसाचं उदाहरण दिलं. लोकसभेच्या रिंगणातील अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना महाराष्ट्राचा पप्पू असं संबोधून ट्रोल केलं जात आहे. पार्थ यांच्या प्रचाराची पद्धतच ट्रोल होण्यास कारणीभूत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आता व्हायरल होत आहेत. उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये मुलायम सिंग उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना त्यांचा मार्ग बदलण्यात आला. थाना दन्नहार भागामध्ये एक हँड ग्रेनेड सापडल्यामुळे हा मार्ग बदलण्यात आला. हँड ग्रेनेड सापडल्यामुळे सर्वांमध्ये एकच खळबळ देखील उडाली होती. निवडणुकीच्या काळात दिवसभर प्रचार करायचा आणि रात्री मटण आणि चिकनवर ताव मारायचा हा ठरलेला कार्यक्रम असतो. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खानावळीमध्येच सध्या चिकन आणि मटणाच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे. नागपुरात मागणी वाढल्यामुळे मटणाचे भाव 500 ते 520 रुपयांवर जाऊन पोहोचलेत. रेल्वेच्या चहाच्या कपांवर मैं भी चौकीदारच्या जाहिराती करून तिकिटावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्र छापल्याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष VK यादव यांनी रेल्वेच्या आवारातील सर्व राजकीय जाहिरातीवर आता बंधनं घातलेली आहेत आणि या सगळ्या जाहिराती काढून टाकायला सांगण्यात आलंय. आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली. या नव्या आर्थिक वर्षात सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे, पण यासोबत काही वस्तू महाग देखील होऊ शकतात. नव्या नियमानुसार एप्रिल पासून काही बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे. मोदी सरकार आपल्या बँक अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जमा करू शकलेलं नाही, परंतु आमचं सरकार आल्यास देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी 72,000 रुपये देऊ. हा आमचा गरिबीवर केलेला सर्जिकल स्ट्राईक आहे असं आश्वासन पुन्हा एकदा राहुल गांधींनी आंध्र प्रदेशमधील प्रचार सभेत जनतेला दिलं. पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा हिरो लेफ्टनंट जनरल DS हुडा आणि त्यांच्या टीमनं राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात तयार केलेला अहवाल रविवारी राहुल गांधींकडे सोपवण्यात आला. या अहवालावर काँग्रेस पक्षात आधी सविस्तर चर्चा करण्यात येईल अशी माहिती राहुल गांधी यांनी ट्विटरवरून दिली. भाजपला रामराम करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसवासी होणारे भाजप नेते अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा करूनच काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या फ्लॅटचा आज लिलाव होणार आहे. नागपाड्यातील जवळपास 2.25 कोटींचा हा फ्लॅट आहे. दाऊदच्या सर्व संपत्तीसाठी आतापर्यंत 25 पेक्षा जास्त जणांनी बोली लावलेली आहे. अलिबागमधील कुरुळ या भागामध्ये मध्यरात्री सागर पाटील आणि गौरव भगत यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सागर पाटील यांचा मृत्यू झालाय, तर गौरव भगत हे गंभीररित्या जखमी झालेत. या प्रकरणी निलेश वाघमारेला अटक करण्यात आली आहे, तर 2 जण फरार आहेत. पतीनं पत्नीचा खून केल्याची घटना पुण्याच्या मोहम्मदवाडी परिसरात वाडकर मळ्यात घडलेली आहे. संगीता चव्हाण असं या मृत महिलेचं नाव आहे, तर आरोपी श्रीकांत चव्हाण फरार आहे. चंद्रपुरातील चिचपल्ली जवळ बांबू डेपोला भीषण आग लागली. वन विभागाच्या अखत्यारीतील बांबू डेपोला ही भीषण आग लागली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून काही जंगलांमध्ये 3 दिवसांपासून वणवा पेटल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.